सार्थकता आहे. आम्ही याला मोक्ष मार्ग नाव ठेवलं आहे की यातून नियमाने मोक्ष मार्ग, तथार्थ सूत्राला देखील मोक्षशास्त्र नाव. आपल्याकडे आपण तथार्थ सूत्र म्हणतो, बाकीच्या ठिकाणी मोक्षशास्त्र म्हणतात, की ज्यामध्ये मोक्षाच्या मार्गाचंच कथन आहे. म्हणून त्या ग्रंथाला मोक्ष मार्ग प्रकाश हे नाव दिलेलं आहे. ही सार्थकता सिद्ध करतात. या संसाररूपी अरण्यामध्ये सर्व जीव कर्मजनित दुःखाने एकसारखे पीडित आहे. त्या अरण्यामध्ये मिथ्यात्वाचा घनदाट अंधकार व्यापून असल्यामुळे त्यातून बाहेर येण्याचा मार्गही त्यांना सापडत नाही. तेथेच तडफडत तडफडत विभळ होतात आणि अनन्य गती होऊन सर्व वेदना सहन करतात. म्हणतात या संसाराचं रूप असं आहे. मिथ्यात्व आमच्या जीवनात खचाखच भरलेला आहे आणि त्या अंधकारात आम्हाला मार्ग सुचत नाही. काय करावं, कोणत्या मार्गाने सुखाचा लवलेश आपल्या हातात येईल हे कळूच शकत नाही. या मिथ्यात्वाचा अंधकार एवढा व्यापून आहे आमच्या जीवनात की आम्हाला ती दृष्टीच नाही की कोणत्या मार्गाने जावं, कोणता मार्ग स्वीकारू नये. आणि त्यामुळे आम्हाला त्या वेदनेनं, आपण जसं एखादा खूप महान रोग झाला आणि वेदनेनं मनुष्य अनन्यगतिक होतो, मला काहीच करायचं नाही, कधी कधी तर स्वतःचं मरणही ओढवून घेतो, त्याप्रमाणे म्हणतात हा अनन्यगतिक होऊन बसला आहे. तो जे जे उपाय करतो आहे त्या त्या उपायातून त्याच्या वाटेला दुःख येत आहे आणि म्हणून तो उपस्थित आहे. अशा जीवांच्या कल्याणाकरता श्री तीर्थंकर भगवान रूपी सूर्याचा उदय झाला. त्यांच्या दिव्यध्वनी रूप किरणांनी त्या अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रकाशित केला. त्या अंधकारातूनही या भगवंताच्या दिव्यध्वनीच्या माध्यमातून आम्हाला आमची वाट, आमचा मार्ग दिसू शकला. जसे सूर्य स्वयंत मार्ग प्रकाशनाची इच्छा करीत नाही, परंतु त्यांच्या सहज सिद्ध फैललेल्या किरणसम्माने मार्ग प्रकाशन होत असते. सूर्याची उपमा सार्थक अशी दिली की सूर्याच्या किरणानं सहज प्रकाश तर फैलतोय, पण त्या सूर्याला हा विकल्प नाही की लोकांचा अंधकार दूर व्हावा आणि प्रकाश द्यावा. हा विकल्प नसतानाही सहज ही प्रक्रिया जशी घडते, प्रकाश मिळतो आणि लोक आपलं काम करू शकतात. त्याप्रमाणे म्हणतात भगवंताच्या दिव्यध्वनीनं तुम्हाला प्रेरित केलं नाही, हे तुमचं चांगलं वाईट करीत नाही, पण तो असा प्रकाश आहे की आपलं चांगलं काय, आपलं वाईट काय हे दिसू शकेल असा तो महान प्रकाश आहे. आणि म्हणून ते स्वतः त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इष्टानिष्ट कल्पना किंवा आपलेपणाचा भाव न करता ज्ञानाच्या स्वभावानं सहज रीतीनं ते ज्ञान प्रदान करीत राहतात. सर्व वस्तूजात उजळून निघते. जसे श्री केवली भगवान वितराग असल्यामुळे स्वयं मोक्ष मार्गाचे प्रवर्तन करण्याची इच्छा करीत नाही, तथापि त्यांच्या पुण्यरूप अघाती कर्माच्या उदयाने त्यांचे शरीररूप उद्गळून दिव्यध्वनी रूपानं परिणत होते व त्यामुळे मुक्तिमार्ग प्रकाशित होतो. केवली भगवानही वितराग आणि विज्ञान आहे. का केवली भगवंतांनी सांगितलं ते सत्य. प्रत्येक जण म्हणेल का आमच्या देवाला सांगितलं म्हणून खरं, केवली भगवंतांना सांगितलं म्हणून खरं आहे किंवा आमच्या देवाने सांगितलं म्हणून खरं आहे असं नाही.
तिथं जे कथन होईल ते नियमाने सत्य आहे. एक तर अपुऱ्या ज्ञानानं असत्य कथन येतं, एक तर रागद्वेषामुळे असत्य कथन. दोन्हीही गोष्टीचा अभाव भगवंताच्या जीवनात आहे आणि म्हणून त्यांचं जे कथन आहे ते नियमाने सत्य आहे. थोडा भाग तिथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्यांनी हे म्हटलं आहे, शरीर रूप उद्गल द्रव्य दिव्यध्वनी रूपानं परिणत होते. तर शरीर रूप नाही होत, भाषा वर्गना शब्दरूप होते, एवढं समजून घ्यायचं आहे. शरीर याचा अर्थ उद्गल गृहीत धरायचा आहे. शरीराची वर्गना आहार वर्गना आहे, म्हणजे पुद्गल जरी असलं, शरीरही पुद्गल आहे, शब्दही पुद्गल आहे, द्रव्य मनही पुद्गल आहे, कर्मही पुद्गल आहे, पण त्या प्रत्येकाचं उपादान कारण वेगवेगळी वर्गना असणार आहे. म्हणून शरीराकरता लागणाऱ्या वर्गणीचं शब्द बनत नाही, शब्दाकरता लागणारी वर्गना भाषा वर्गना असणार आहे. गणदेव विचार करतात, हा केवळ ज्ञानी हितोपदेशी रूप सूर्य अस्तंगत झाल्यानंतर अंधकारात त्रासपडणाऱ्या जीवांना मुक्तिमार्ग कसा सापडेल आणि मोक्षमार्ग न सापडल्यामुळे हे सर्व जीव दुःख सहन करतील. म्हणून करुणाबुद्धीने द्वादशांग शास्त्ररूपी महान प्रदीपकांचा प्रकाश करतात. भगवंताची दिव्यध्वनी फिरत असताना ती शब्दरूप गुंथण्याचं कार्य गणधरांनी केलेलं असतं. त्या शब्दरूपानं त्यांना परिणत करण्याचं लिखित नाही झालं, पण त्या दिव्यध्वनीलाही ती ओंकार रूप होती, तिला शब्दरूप अक्षररूप परिणत करण्याचं कार्य गणधर देवांनी केलेलं असणार आहे. आणि का करू शकले तर त्यांना द्वादशांग शास्त्र रूपीचं ज्ञान, 11 अंग 14 पूर्वाचे ते पाठी असतात, त्याशिवाय ते गणधर होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ज्ञानाच्या बलावर ते त्या वाणीच्या शब्दमधून निघणारा जो आशय आहे, जो अर्थ आहे, तो ते शब्द निबद्ध करीत असतात. ते शब्दरूप स्वयं होते ना, ज्या श्रोत्याच्या ज्या भाषेला जाणणाऱ्या श्रोत्याच्या कानात जाते त्या भाषेरूपात ती परिवर्तित होते, स्वयमेव होते. ती स्वयमेव जरी परिणत झाली तरी शब्दरूपात नाही परिणत, ती त्याच रूपात जाते त्यांच्याजवळ, त्यांना ती कळते. बरं, असंच आहे. शब्दरूपात गुंथण्याचं काम गणधरांचं. त्यांना म्हणजे गणधर नाही, यांचा प्रश्न हा होता की दिव्यध्वनी त्या जीवाच्या त्या भाषेत, आता जसं तिरेंच्या नाही कळतं, आता ती तिरेंच्या भाषेत कळाली ना त्यांना. दिव्यध्वनीचा आशय मानवाला जशी कळत तसं तिरेंच्याला कळेल, कारण मानवाची भाषा वेगळी राहील, तिरेंच्याची भाषा वेगळी राहील. तर त्या जीवांना त्यांच्या भाषेत ती कळते, असं तिचं स्वरूप आहे. पण तिला शब्दरूप निबद्ध करण्याचं काम गणधरांनी केलं असतं. आणि तेही ते का करू शकले म्हणतात, तर ते 11 अंग 14 पूर्वाची पाठी असतात. जे गणधर असतात म्हणजे श्रुतज्ञानाचं ज्ञान त्यांना परिपूर्ण असतं. म्हणून त्यांना श्रुत केवली हा शब्द आहे की पूर्ण श्रुतज्ञानाचे एक तर ते ज्ञाते आहेत. दुसरा श्रुत केवलीचा अर्थ काय पाहतो आपण, केवळ शुद्ध आत्म्याचं अनुभवन श्रुतज्ञानाच्या द्वारे करतात, म्हणूनही श्रुत केवली. निश्चयानं श्रुत केवली तर हाय की जो केवळ शुद्ध आत्म्याचं संवेदन करतात, अनुभवन करतात, ते श्रुत केवली. भगवानही शुद्ध आत्म्याचं संवेदन करीत आहे आणि गणधर देवही शुद्ध आत्म्याचं संवेदन करीत आहे. आम्हीही शुद्ध आत्म्याचं संवेदन करीत आहोत, सम्यक दृष्टी जीव असू तर.
आता या शुद्धात्म्याच्या संवेदनात काय फरक राहील? केवली भगवान केवल ज्ञानाच्या माध्यमातून शुद्धात्म्याचं संवेदन करते. श्रुत केवली पूर्ण श्रुत ज्ञानाच्या माध्यमातून शुद्धात्म्याचं संवेदन करते. सम्यक दृष्टी जीव ही शुद्धात्म्याचं संवेदन करेल, पण तो अपुऱ्या शुद्ध ज्ञानाच्या माध्यमातून करतो. श्रद्धांत्याचा जो विषय आहे भगवान आत्मा, तो काही त्याचा अपूर्ण राहणार नाही. चाहे 4थ्या गुणस्थानवरती असो का 6व्या गुणस्थानवरती शुद्ध गंधर असो, दोघांच्याही श्रद्धानामध्ये भगवान आत्मा जो आला आहे तो काही याच्या ज्ञानात पूर्ण आला आणि याच्या श्रावकाच्या ज्ञानात अधुरा आला असं नाही. आम्ही काय सांगितलं, ज्या ज्ञानानं अनुभवन केलं ते ज्ञान कसं आहे हे दाखवलं, शुद्धात्मा कसं आहे हे नाही दाखवलं. ते ज्ञान अल्प जरी असलं तर आम्हाला ते म्हणायचंच नाही आहे. ज्या ज्ञानातून तो अनुभवन करतो आहे त्या ज्ञानाची प्रक्रिया दाखवली आपण, की कोणी केवल ज्ञानातून करेल, कोणी पूर्ण श्रुत ज्ञानातून करेल, कोणी अपूर्ण श्रुत ज्ञानातून करेल. परंतु जो आत्मा आहे तो सांगितलाच नाही आम्ही. ज्या आत्म्याचं संवेदन करणार आहे तो शुद्ध आत्म्याचं संवेदन करणार आहे. आता शुद्ध आत्म्याचं संवेदन 2 प्रकारात असणार आहे. भगवंताच्या जीवनात शुद्ध आत्म्याचं संवेदन सदा आहे, दुसरा काही विकल्पच नाही. भगवान केवलीच्या जीवनात सदा शुद्धात्म्याचं संवेदन राहणार. त्यांना उपदेश देण्याचा विकल्प नाही, श्रावकांना समजलं पाहिजे त्याचा विकल्प नाही, ज्याला समजलं नाही त्याचंही दुःख नाही. केवली भगवंताला ते उच्चाराने बोलण्यात येते किंवा केवली भगवंतांनी दया करून आपल्याला उपदेश दिला. वास्तविक हेही खरं नाही, वास्तविकतेच्या विरुद्धच आहे. जेव्हा आपण देवकृत अतिशय मानलं तेव्हा हा निर्णय नक्की झाला. जर तो देवकृत अतिशय आहे तर ती भगवंताचं नाही. मग आता हे जेव्हा नक्की आपल्या जीवनात तेव्हा तरी देखील ती भगवंताची व्यवहारानं म्हणावी लागणार आहे. ती जर नाही म्हटली तरी आपत्ती आहे. तुम्ही जर ती भगवंताची व्यवहारानेही नाही मानली तर किती आपत्ती आहे. नाही, व्यवहाराने म्हणावं लागतंय, मानावं लागत नाही. व्यवहारानं म्हणा माना काय करायचं, पण भगवंताची मानलीच नाही तर आज ही दिव्यध्वनी वाचायचा अधिकारच नाही ना आपल्याला. ही जर तेवढी सत्य नसेल तर आपल्याला काय काय म्हणू शकू आपण की आमचं आगम सत्य आहे. ते असत्याबद्दल प्रश्न नाही. तिथे तेवढे समर्थ आचार्य म्हणजे 11 अंग 14 पूर्वधारी आहेत, त्याच्यामुळे ती वाणी सत्यच राहील. परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की केवली भगवान जे आहेत उपदेश करतात त्यांना काही रागद्वेष नाही तुमच्याबद्दल. आधीचा प्रश्न मिटला. इथं बसणाऱ्याला ती गोष्ट पूर्णतः माहीत आहे की केवली भगवंतांना रागद्वेष नाही. असं एकही नाही, पण हा तर निर्णय नक्कीच आहे. ते रागद्वेषानं रहित झाल्याशिवाय केवळ ज्ञानच होत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना विकल्प येणं शक्यच नाही आहे. त्यांना विकल्प येत नाही, ते बोलत नाही, आणि तरी देखील ती दिव्यध्वनी आम्ही तेवढीच प्रमाण मानतोय. का मानतोय? त्यांच्या निमित्त ती भाषा वर्जनेचं परिणामन आहे म्हणून. नाहीतरी आपणही बोलतो तर काय आपली आहे भाषा? भगवंताचं बाजून ठेवू थोड्या वेळ. आपणही जे बोलतो ते आपलं नाही आहे, ते भाषा वर्जनेचाच परिणाम आहे ना. तरी आपलं म्हणतोय आपण. का म्हणतोय? की त्याच्या निमित्त ती जी भाषा वर्गना परिणत होते आहे शब्दरूपाने ती आपल्या निमित्त होती आहे. तसं ज्ञानीच्या निमित्त ती भाषा वर्गना परिणत झाली पूर्ण ज्ञानाच्या, आणि म्हणून तिलाही तेवढंच पावन मानलं. हा त्याचा अर्थ आहे. हे जर नाही मानलं तर आजच्या जगात तुम्हाला स्थान नाही. मुलं तर आज हे पाहून आहे कशावरून दिले भगवंताचं आलं. त्यांचे प्रश्न आहेत असे, जिनवाणी भगवंताचीच आहे हे म्हणायला त्यांच्याजवळ. ते म्हणतात काय प्रूफ आहे तुमच्याजवळ? भगवंत बोलत नाही म्हणता इकडे म्हणताय भगवंताची जिनवाणी आहे. आणि म्हणून
ह्या दिनवाणीला अप्रमाण ठरवण्यासाठी सगळे तयार आहेत. आणि म्हणून व्यवहारानं का होईना तिला भगवंताची म्हणावी लागणार आहे, त्याच्याशिवाय तिला प्रामाण्य येऊ शकत नाही. याला कारणीभूत फक्त योग म्हणायचा काय? जी भगवंतांची दिव्य ध्वनी फिरते ते त्यांच्यामध्ये विकल्प नाही, पण दिव्य ध्वनी फिरते, मग याला कारणीभूत फक्त योग आहे असं म्हणायचं काय? योग आहे. त्या दोघांचा तसा निमित्त नैमित्तिक संबंध सहज आहे. योग आहे, नियोग सुद्धा आहे. तोच नियोग म्हणजेच निमित्त नैमित्तिक संबंध आहे. नियोग आहे याचा अर्थ निमित्त नैमित्तिक संबंधाशिवाय तर नियोग म्हणता येईल नाही. हा सहज आहे, यात काही वाद नाही. केवली ज्ञानात केवल ज्ञानात तर प्रत्यक्षच आहे, तिथं तर काही प्रश्नच नाही. आपल्याला जे शुद्ध ज्ञान होणार आहे ते शुद्ध ज्ञान मनपूर्वक होणार आहे आणि म्हणून परोक्ष म्हटलं जाणार आहे. आत्म्याच्या खाली अनुभूती होताना शुद्ध ज्ञानालाही कथनचित प्रत्यक्ष म्हणता येते. माझा शब्द मुलाच आहे, त्यातला कथनचित म्हणता येते. स्वरूपानं ते परोक्ष आहे शुद्ध ज्ञान, परंतु त्याला इंद्रियाची गरज लागली नाही, स्थूल मनाचीही गरज लागली नाही आणि क्षयोक्षम आणि किंचित मनाचा विकल्प त्या ठिकाणी राहतो. या अर्थानं किंचित प्रत्यक्ष आहे असं म्हटलं गेलं. सर्वथा परोक्ष म्हणता येत नाही तिला, सर्वथा प्रत्यक्ष म्हणता येतं ना. परंतु स्वसंवेदन जेव्हा उपयोगात्मक स्वसंवेदन होतं त्या काली ती नियमाने प्रत्यक्ष आहे. त्यावेळी इंद्रियाची गरज नाही, मनाचा विकल्पही अत्यंत सूक्ष्म की जो आपल्या ज्ञानाचा विषयही होऊ शकत नाही आणि म्हणून ती प्रत्यक्ष आहे असं म्हटलं जातं. एक तर हा भाग नक्की. तिला जर कोणत्या दृष्टीने आपण प्रत्यक्ष नाही म्हटलं तर शुद्ध आत्मा जो आहे तो शुद्ध आत्मा इंद्रियाचा विषय नाही, पंचेंद्रियाचा विषय तर तो शुद्ध आत्मा होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? पंचेंद्रियाचा विषय शुद्ध आत्मा का नाही होऊ शकत? आत्मा आरोपी आहे, पंचेंद्रियाचे विषय रूपीच आहे. म्हणून पंचेंद्रियाच्या द्वारे आम्ही शुद्ध आत्म्याचं संवेदन करू शकत नाही. मनाचा विषय असा आहे रूपी अरूपी आणि म्हणून मनाच्या माध्यमातून आम्ही आत्म्याला जाणू शकतो, धर्माधर्म आकार सगळ्याला जाणू शकतो. इंद्रियाच्या द्वारे आम्ही यांना जाणू शकत नाही आणि म्हणून काहीही झालं तरी शुद्ध ज्ञानात मनाचा सूक्ष्म विकल्प राहतो. या दृष्टीने जर त्याच्याकडे पाहिलं तर परोक्ष म्हटलं जातं आणि जेव्हा बाकी कशाचीही त्याला गरज लागली नाही या दृष्टीनं पाहतो आणि म्हणून त्याला प्रत्यक्षही म्हटलं आहे. त्यांनी पंचाध्यायीकारांनी 2 ज्ञानावरण कर्म वेगळे केले. कोणते? स्वसंवेदन मती ज्ञानावरण आणि स्वसंवेदन शुद्ध ज्ञानावरण. 5 ज्ञानावरण कर्माच्या भेदामध्ये हे 2 एक स्वतंत्र केले की आत्म्याच्या अनुभवासाठी जे मती शुद्ध ज्ञान असणार आहे ते मती शुद्ध ज्ञान वेगळ्या रूपाचं असणार आहे आणि त्या वेगळ्या रूपाच्या मती शुद्ध ज्ञानाला क्षयोक्षमही कर्माचा वेगळा असणार आहे. जेवढे लोक वाचतात त्यांना प्रत्येकाला त्याचा अर्थ सारखा लागतो. त्याच्या त्याच्या भाषेत त्याला अर्थ लागतो. स्पष्टीकरण गणधर करत असतात. त्यानंतर त्याला थोडंच पूर्ण ज्ञान होणार आहे. प्रत्येकाला पूर्ण ज्ञान थोडंच होणार आहे. समीचीन ज्ञान झालं तर सगळे समीदृष्टी होईल ना. ऐकणारे समान ज्ञान होते सगळ्यांना समान कसं होईल? सगळ्याचा क्षयोक्षम वेगवेगळा. हां
ऐकता आहात जेवढे बसले, सगळ्यांना सारखं समजलं काय? नाही समजलं. मग ऐकणं दिव्यध्वनी एक प्रकारची राहील, त्याचा आशय एक प्रकारचा राहील. आशय सगळेजण एक प्रकारचा पकडतात, परंतु स्पष्ट ज्ञान सगळ्यांनाच होईल असा नियम नाही. त्याच्या त्याच्या क्षणक्षमाला अनुसरून तो घेईल. त्याच्यामध्ये प्रश्न आहे की दिव्यध्वनी प्रत्येक समयाला द्वादशांग रूप परिणमित होऊन निसर्गित होते. द्वादशांग रूप म्हणून दिव्यध्वनीमध्ये असं काही हे नाही आहे की प्रत्येकाला एकच विषयाचं ज्ञान होईल. कोणाला कर्णानुयोग होईल, त्याच वेळेला शेजारी बसलेल्याला चरणानुयोगाचं ज्ञान होईल. कोणाला ग्रह नक्षत्र ताऱ्यांचं ज्ञान होईल. ज्याच्या मनात जो विषय असेल चालला त्या त्या विषयाचं ज्ञान होईल. कारण दिव्यध्वनीमध्ये असे काही फॉर्मेशन थोडंच आहे की आज या तासामध्ये कर्णानुयोगाचं प्रवचन होईल, नंतर 1 तासाने द्रव्यानुयोगाचं होईल, नंतर संध्याकाळी याचं होईल, असं काही त्याच्यात हे तर गणधर करतात तिथे त्याचं विभाजन. दिव्यध्वनी तरी सरमिसळ आहे बिलकुल सर्व. की ज्याच्या त्यांना म्हणायचं आहे मिथ्याज्ञान होईल का कोणाला, की सगळ्यांना समितीनं ज्ञान होईल असं म्हणा. नाही, एक तर मिथ्या दृष्टी तिथे बसणारच नाही असाही उल्लेख आहे शास्त्रामध्ये. मिथ्या दृष्टी समोरच्या बाहेर भूलभुलैयामध्ये मग्न राहील, आतमध्ये येणार नाही. हा नियम समोरच्यातही जातो, बाहेरच राहतो असं नाही. परंतु तो तुम्ही जे मागचा शब्द म्हटला की भूलभुलैया, तिथे नाट्यशाला आहे, तिथं संगीतशाला आहे, अमुक आहे, तिथं चढतो तो, तिथपर्यंत पोचत नाही. भगवंताच्या ह्याच्यापर्यंत तो पोचत नाही. आपली जागा जी आहे, मानवाची जागा ती जवळ आहे भगवंताच्या, पण त्याच्या आधी ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया असते तिथंच तो अडकून पडतो. मिथ्या दृष्टीला आकर्षण कुणाचं राहील? मिथ्या दृष्टीला आकर्षण आत्म्याचं राहत नाही, बाकीच्या दृष्टीचं आकर्षण राहतं, म्हणून तो तिथं जाते. आधी एक भाग नक्की करायचा आहे. दिव्यध्वनी जी आहे ती त्याच रूपात त्याच शब्दात परिणत होत राहील. शेवटी आपलं जे जे उपादान असेल त्या त्या उपादानाला अनुसरून आम्ही समजणार आहोत. प्रत्येकाच्या उपादानाला. आता तीच दिव्यध्वनी मरीचीनं ऐकली होती का नव्हती? तीच दिव्यध्वनी भरताच्या बाकीच्या मुलांना ऐकली. तीच दिव्यध्वनी मरीचीनं ऐकली. एकाचेच मुलं, भरताचेच, आणि तरी देखील मरीचीनं त्यातून वेगळा अर्थ काढला, बाकीच्यांनी वेगळा आशय पकडला. हे तर प्रत्येकाच्या होणारावर, त्याच्या परिणामावर, त्याच्या उपादान कारणावर अवलंबून राहणार आहे. निमित्त शेवटी उपादानात काही करत नाही हे विसरायचं नाही. जेव्हा निमित्त प्रधानतेनं कथन असलं तरी हा भाग विसरून चालणार नाही की कार्य उपादानाला अनुकूलच होईल, निमित्ताला अनुकूल कार्य होणार नाही. जे उपादानाला अनुसरून कार्य होतं त्यावेळी जे असतं त्याला आम्ही निमित्त त्यामध्ये म्हणणार आहोत. जेव्हा ते इतर धर्मियांशी चर्चा होते, आता प्रत्येक जण म्हणतात की आमच्या मुलांनी सांगितलेलं खरं आहे आणि बऱ्याच वेळेला तत्वात समानता असते. तर जेव्हा आपण म्हणतो की आमचे देव उत्तराखंड म्हणून ती खरी आहे, तर त्यांचं म्हणणं असं पडतं, विचारवंत एक बोलतात की माणूस रजतमोत्सव या वृत्तीचा असतो प्रत्येक वेळी. त्याच्या मनात जशा वासना विचार असतात त्या दृष्टीने तो त्या देवाला मूर्त बनवलेला आहे. जसं आदिवासी लोक नैवेद्य म्हणून बळी वगैरे घेतील, दारूचा नैवेद्य घेतील, जशी माणसाची प्रवृत्ती राहील त्यानुसार त्यांनी देवाचा या देवाचा काही संबंध नाही असं एक विचार आहे की तुम्ही जसं आपल्या याच्यामध्ये शेतामध्ये चक्षु वगैरे लावतात किंवा दिगंबऱ्या ते जसं आपण बागेचा व्रत करतो, काही जण फुलं वगैरे करून सरागी म्हटलेलं जाते. मग ही जशी माणसाची मनात वासना भावना असेल त्यानं त्या देवाला रूप दिलंय असं एक विचारवंतांची मला त्याला आपण काय म्हणायचं? त्यांच्या उपादानाची तशी भूमिका आहे तसं त्यांनी त्यातून ग्रहण केलं. देवाच्या बद्दल तो वाद निर्माण होतो की प्रत्येक धर्म म्हणतो की आमचं तर मी तर आता सर्वज्ञता असल्यानंतर ते चुकीचं सांगू शकत नाही. दोन गोष्टी नक्की आहेत की नाही हा विचार करा. एक तर मनुष्य रागाच्या पोटी, आपल्या मोठेपणाच्या पोटी खोटं सांगेल, चुकीचं सांगेल. आता समजा मी चुकली असेल
आणि तरी म्हणेल माझं बरोबर आहे. केव्हा मला माझा अहम टिकवायचा आहे. त्यांचा प्रश्न त्यांना म्हणायचं आहे की आपली जशी प्रवृत्ती आहे तसं आपण देवाला बनवलं. जशी सर्वांनी देव मुळात आहे असं नाही, तर आपली जशी कल्पना आहे तसं आपण देवाला सांगितलं. असं प्रत्येक जण आपापल्या देवाला करतो. तर आपले देव कशावरून सर्व नाही करा. म्हणूनच बाकीच्या लोकांनी आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे देव बनवला. जैनांना आपल्या कल्पनेप्रमाणे देव नाही बनवला. देव जसा आहे तसा मानला तर तो जैन आहे. आपल्या कल्पनेप्रमाणे जर देव मानला तर तो जैनच नाही. आता जेव्हा आपण जैन असूनही भगवान काही देते म्हणून जर भगवंताकडे आलो समजा, तर आपणही जैन नाही खऱ्या अर्थानं. काय जैनत्व आहे आपल्या जो भगवंताकडे जेव्हा आपण पाहतोय, जैनत्व तर तेव्हा येणार आहे की जेव्हा आम्ही वितराग रूपानं भगवंताकडे पाहणार असू, तर आम्ही जैन म्हणण्याच्या लायकीचे राहू शकतो. जोपर्यंत आम्हाला भगवंतातही सरागता दिसते आहे, काही देता घेतात दिसते आहे, आमचं चांगलं वाईट करतात दिसते आहे, तोपर्यंत आम्हाला देव दिसलाच नाही ना. तेही म्हणत नाही ना. गीतामध्ये कर्मयोग सांगितला, निष्काम भक्ती सांगितलं आणि अगदी आपल्या तत्वाचा मिळतो जोडतात. मी पण वाचली आहे गीता, परंतु जो सूक्ष्म भेद आहे अध्यात्माचा आणि कर्णानुयोगाचा सुमेळ घेऊन आपल्या याच्यात जे कथन आहे तशा प्रकारचं कथन गीतेत नाही. हा भाग आहे. बरोबर जेव्हा आपल्याला हे ज्ञान नसतं सखोल, तेव्हा गीता आणि आपलं अध्यात्म समान आहे असं भासते. पहिल्याने वाचणाऱ्याला गीता पहिल्याने जो वाचतोय आणि ज्याला आपल्या जैन तत्वज्ञानाचं ज्ञान नाही त्याच्यावर हे मान्यता त्याच्या जीवनात येऊ शकते, यात वाद नाही. परंतु ज्याला आपलं ज्ञान असेल आणि तो जर गीता वाचेल तर त्याला दोनमध्ये असणारं सूक्ष्म अंतर लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आपण त्यांच्याशी आपले मुद्दे पाहिजे तसे, म्हणजे मला सगळ्यात पहिले सांग, मला कुठलंही समर्थन नाही करायचं किंवा खंडन नाही, पण असे जेव्हा विचार होतात, जसं 1891 साली पहिली धर्म परिषद झाली शिकागोवर, तेव्हा जैनांचे असे म्हणतात की 3 प्रकारचे पंडित होते, तरी पण तिथे आपण आपलं नाही करू शकलो. त्याच्यानंतरही ज्या धर्म परिषद होतात किंवा ज्या एका ठराविक याच्यामध्ये अनिश्चित आले असतात, ते बाहेर मात्र तेवढी प्रभावना नाही करू शकले. इतर धर्मीय प्रभावना पाडू शकतात. असं का होतं? आणि मुद्द्यामध्ये बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे. आम्हाला जे पाहिजे ते जिथं मिळत असं त्याची प्रभावना आम्ही करणार. आजही आम्ही कुणाची प्रभावना करतो? जो सरागता सांगणार आहे त्याची प्रभावना आजही जगात दिसतेच आहे ना आम्हाला. आमचेही कोणते गुरु आम्हाला आवडतात, कोणता देव आवडतो आम्हाला, देवदेवतांची आराधना आली, समीचीन गुरु नसणाऱ्यांची ही आराधना आमच्या जीवनात आली. का आली? हा तर आमचा प्रश्न आहे ना, की आम्हाला जे पाहिजे ते जिथून मिळत असत ते आम्हाला इष्ट झाले. आपला धर्म हे नाही सांगत आम्हाला जे पाहिजे तो देणारा असेल तो इष्ट आहे असं नाही. आम्ही ज्या मार्गाने चुकत आलो आजपर्यंत, या चुकीच्या मार्गाने तू जात आहे, चूक दाखवणारा आमचा भगवान पाहिजे आम्हाला. जेव्हा तो आमची चूक आम्हाला दाखवेल तेव्हा आमची चूक सुधारून आम्ही आमच्या खऱ्या मार्गावर जाऊ शकू. आणि म्हणून दोन्हीही सांगणारा पाहिजे आम्हाला. चुकीला चूक न म्हणता धर्म म्हणणारा धर्म होऊ शकत नाही कोणाचाही असता. तर आता एक गोष्ट तर नक्की आहे, जिथं मांसाहार अधर्म मानला बाकीच्या धर्मियांनी, असा एक धर्म आहे की मांसाहारालाही धर्म मानतोय म्हणून काही तो धर्म होतो का? नाही होऊ शकत तो धर्म. त्यांच्याही याच्यात सूक्ष्मतः पाहिलं तर कधीही मांसाहाराला धर्म म्हटलं नाही, बळी देणाऱ्याला कुणी धर्म म्हटलेलं नाही. पण लोकांनी आशय काढला, आपल्या आपल्या स्वार्थासाठी लोकांनी नाना आशय पकडले, नाना आशय काढले आणि आपापल्या मनाप्रमाणे बसवलेलं असणार आहे. अनेक गोष्टी अशा घडल्या आहेत. आपल्या याच्यातही एक जैन आहे, त्यांचं नाव मला आता आठवेना, की त्यांनी सगळ्या ह्या प्रथा बंद केल्या
बळी देण्याच्या प्रथा, देवीला बळी देतात. आता हे जे नवरात्र आहे ना, प्रत्येक गावात हा प्रकार आहे की ते देवीला बळी दिल्याशिवाय राहत नाही. तर ह्या बळी द्यायचा नाही ही प्रथा त्यांनी दूर केलेली आहे. तसंच एक इतर लोकांचे गुरु मला आता ना तोंडात नाही, गाडगे महाराज, ते स्वतः त्यांच्या जीवनातली ही घटना आहे की हा जो धर्म तुम्ही मानून बसला, तर त्यांनी तो गोकड वाजत आणतात त्यांच्यात बळी द्यायच्या आधी. तर तो वाजत आणला, जो खड्डा खाल्ला होता त्याला बळी द्यायसाठी, त्या खड्ड्यात हे स्वतः जाऊन उभे राहिले. ते वाजत आल्यानंतर सगळे म्हणायला लागले, तुम्ही हे काय करायला लागले, आम्ही याला बळी देणार आहोत. म्हणे त्याला कशाला बळी देता, म्हणे तुम्हाला जास्त पुण्य लागेल ना मला बळी द्याल तर. त्याला बळी दिल्यानं जर तुम्हाला पुण्य लागत आहे तर मला बळी दिल्यानं तुम्हाला अधिक पुण्य लागेल, मलाच द्या ना. लोक चकित झाले आणि त्या दिवशीपासून बोकड तेथं मारण्याची प्रथा गाडगे महाराजांच्या जीवनातली ही आहे. तर म्हणजे इतर धर्मातही वस्तुतः अशा प्रकारचं कथन नाही आहे, परंतु लोकांनी आपल्या स्वार्थबुद्धीनं त्याचा विपर्यास करून नाना प्रकारचं बनवलं आहे. आपल्याही याच्या श्वेतांबर पंथ कसा झाला, श्वेती आपल्या विकल्पानं झाला, आपल्या स्वार्थानं तो बनला. हे तर आपापल्या मिथ्यात्वाचा हा प्रभाव आहे. मला तेच म्हणायचं, ते असं कधीच समर्थन ठेवत नाही. समता, बंधुता, स्वातंत्र्य याच्यावरच ते बोलतात. त्यातही त्याच आपल्याजवळ खूप सूक्ष्म आहे बोलण्यासारखं, तरी आपण प्रभाव काय नाही करू शकत. त्यांची ते पण अहिंसा सांगतात, पण आपल्या अहिंसेत त्यांच्यापेक्षा सूक्ष्मता आहे, आपल्या देवात त्यांच्यापेक्षा वेगळे पण आहे, किंवा आचरणात गुरूंमध्ये पण खूप फरक आहे. आणि एक उत्तर दिलंय याच्यासाठी, जे चांगलं असते ते कधी अधिक असत नाही, चांगलं असते ते कमीच असत आणि तेव्हाच त्याला चांगलं म्हटले जाते. हा भाग विसरायचा नाही. आपला धर्म चांगला असूनही का नाही होऊ शकली, आज प्रवृत्ती अशी आली आहे आपल्या जीवनात, आपल्याला चांगलं नको असतं, वाईट हवं असतं. आपल्या प्रवृत्तीचा हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याचा प्रचार करू शकलो नाही. एक भाग हा आहे. दुसरा भाग तुम्हाला जरी हे म्हणायचं असेल आणि ते आम्हालाही मंजूर आहे की आपण कुठंतरी लंगडे पडलो, आपल्या प्रभावना करण्यामध्ये जैन बांधव लंगडे पडलो, यात वाद नाही, पडलो कमी. कारण आपल्याला आज जशी म्हणून आज ही शोकांतिका तर पूर्वीपेक्षा जास्त आहे. आम्ही तर आज एवढं अध्यात्म ऐकून किंवा आम्हाला करायचं नसते आमच्या पंचेंद्रियाच्या विषयाच्या पुष्टीसाठी म्हणून आम्ही एवढे उदासीन झालो की जे व्हायचं आहे ते होईल आणि म्हणून हे करतो आहोत. तर असं होत नसते. शेवटी आपल्या भावनेवर धर्म अवलंबून राहणार आहे. पण आपल्या भावना ज्या आहेत त्या धर्म बदलवण्याच्या भावनेला धर्म नाही म्हणता येत. आमच्या भावना बदलत राहील, धर्म बदलणार नाही, धर्म एकच राहील. त्यांनी तिथे एक समयसारमध्ये असं येऊन गेलं, बाकी पर्याय सतत बदलत राहील. म्हणून शुद्ध आत्मा जर बदलत राहिला कुणाच्या दृष्टीत तर काय होईल, स्थिर काही राहणार नाही. आत्म्यामध्ये स्थिर ज्याचा आश्रय घ्यायचा ती वस्तूच राहणार नाही. जर शुद्ध आत्मा ही बदलतच राहिला, माझ्या दृष्टीत वेगळा, तुमच्या दृष्टीत वेगळा, यांच्या दृष्टीत वेगळा, असा जर शुद्ध आत्मा झाला तर कुणालाही कधीही सुखाचा मार्ग सापडू शकणार नाही. जे सत्य असतं ते नेहमी एक असतं. त्यांनी म्हणून सांगितलं आहे की जे एक सत्य असते ते एक असते. म्हणून अनेक मिथ्या दृष्टीचं, एका मिथ्या दृष्टीचे अनेक मत आणि अनेक ज्ञानीचं एक मत. हा फरक आपल्या ज्ञानी अज्ञानीचा आहे, हा भाग लक्षात घेण्यासाठी. बळी प्रसाद जे तुम्ही आता म्हटलं ना, नाव आठवत नाही आपल्या ते कल्याणमध्ये गंगवार, त्यांनी पुष्कळशा बलिप्रसाद. नाही नाही, अजून एक जण आहे तिकडचा आहे, एक जण आहे अद्याप जैनच आहे तो, पण त्यांनी खूप प्रयास केले, खूप त्रास सहन केला त्या माणसाने आणि अनेक गावातल्या आपल्या भागात जैनात तरी नाही, तिकडच्या भागात जैनातही होता हा भाग, तर तो त्यांनी पुष्कळ दूर केला आहे.
आणि गाडगे महाराजांची जी कथा सांगतात ती मुक्तागिरीच्या जवळ बैरम म्हणून आहे, तिथे झालं आहे. या अशा सगळ्या गोष्टी घडत आहे. वस्तू धर्म वेगळा ठेवला, आपण धर्माला रूप वेगळं वेगळं देत राहिलो. आता आपण फार दूर जाण्याची गरज नाही. आपल्या एका गावातही प्रत्येकाच्या भावनेत धर्म वेगळा वेगळ्या रूपात आला. म्हणून धर्म बदलला काय? घरामध्ये अलग धर्म म्हणून धर्म बदलत नाही, आपल्या भावना बदलत असतात. हा भावना चला थोडा प्यारा तरी पुरा करू, वेळ झाली. मोक्ष मार्ग न सापडल्यामुळे हे सर्व जीव दुःख सहन करतील. म्हणून करुणाबुद्धीने द्वादशांग शास्त्ररूपी महान प्रदीपकांचा प्रकाश करतात. करुणाबुद्धी कुणाच्या जीवनात आली? भगवंताच्या नाही. आपण नेहमी म्हणतो अन्यथा शरणम नास्ति कारुण्यानो भक्ती कसुचे दृष्टीम प्रसन्नाम करू. तर म्हणतात भगवंताच्या ठिकाणी कारुण्य भाव आहे का नाही? भगवंताच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कारुण्य भाव असत नाही. धनधरांच्या जीवनात मात्र येऊ शकत. ज्याप्रमाणे दिव्यापासून दिवा लावला असता दीप परंपरा निरंतर सुरू राहते, तद्वत आचार्यश्री या ग्रंथापासून अन्य ग्रंथ बनवितात, त्यालाही अनुसरून कोणी दुसरे ग्रंथ रचतात. याप्रमाणे शास्त्र परंपरा निरंतर सुरू आहे. मी देखील हा ग्रंथ पूर्वीच्या श्रेष्ठ आचार्यांच्या प्रमाण ग्रंथावरून तयार करीत आहे. ज्याप्रमाणे सूर्य आणि दिवा एकच तऱ्हेनं मार्ग प्रकाशनाचे कार्य करीत असतात. उदाहरण चांगलं ठेवलं. दिवा असला काय, सूर्य असला काय, शेवटी दोघांनी काम काय केलं? प्रकाश देण्याचंच काम केलं. एकानं खूप मोठा प्रकाश दिला असेल, एकानं कमी दिला असेल. आचार्यांनी भगवंतांनी खूप मोठा ज्ञान प्रकाश आपल्याला दिला असेल. मी तोच ज्ञान प्रकाश देतो आहे, पण अल्प असणार आहे. तसे दिव्यध्वनी आणि सर्व आगम ग्रंथ एकाच पद्धतीने मोक्ष मार्गाचे